घाबरली? दीपू, तुझं अंग गरम लागतंय का? तुला ताप आलाय? नाही, असं काय होतंय? काही होत नाहीये. मी आलेच. दीपू, काय होतंय? तुला ताप आलाय? अगं नाही, ते काल पावसात भिजले ना, म्हणून. बाकी काही नाही. काय झालंय दीपू? माझी नोकरी गेली काल. काय? तुझी नोकरी? प्लीज बाबांना सांगू नकोस. अगं पण त्यांना कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल. ऑलरेडी खूप टेन्शन आहे. प्लीज प्लीज. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. शलाकाचे बाबा का? हो हो. हा, मी स्नेहलता बोलतीये. अरे नमस्कार स्नेहलताबाई. वेणबाई वेणबाई. हा, कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत ना? मी मजेत. हा. तुमच्याकडून काही कळलं नाही ना, म्हणून म्हटलं चला आपणच फोन करावा आणि काय ते विचारावं. अगदी मुलाकडची बाजू असली तरी. नाही नाही, तसं काही समजू नका तुम्ही. हो, त्या पत्रिकांचं अहो, आता जास्त वेळ नाही लग्नाला. काय ना, तुम्ही जर असेच पर्याय शोधत राहिलात ना तर सगळे हॉटेल बुक होतील. नाही नाही नाही, तसं काही होणार नाही. काय होईल होईल, सगळं होईल. बघतो बघतो. अहो, आमचे हे तर फार नाराज झाले. तो मला म्हणत होते त्यांना जमत नसेल तर राहू दे म्हणावं. अजूनही काही वेळ गेली नाही. विश्वासरावांना सांगा आमच्यावर विश्वास ठेवा म्हणून. आणि हे बघा, आम्ही ना लग्नात तुम्ही म्हणाल तसंच करू. अगदी काही काळजी करू नका. फक्त काय थोडासा वेळ द्या आम्हाला. अहो, मी तर ह्यांना म्हणालेच, वेळ लागतोय बरंच आहे ना. अहो, एक गुड न्यूज आहे. हा. ते आमचे औरंगाबादचे नातेवाईक रुसले होते ना, हा हा. ते आता तयार झालेत लग्नाला यायला. बर. त्यामुळे आता तुम्ही 500 नाही 560 माणसं धरा आणि राऊंड फिगर 600 धरली तर उत्तमच. येतंय का लक्षात तुमच्या? 600? काय आहे ना, आमच्या ह्यांना राग आला ना तर ते काय करतील याचा नेम नाही हो. उद्या लग्न वगैरे मोडलं तर मला वाईट वाटेल हो. बाकी काही नाही. कळ. मग ठेवते फोन मी. बर बर. काय हो? काय झालं? 600चं काय? स्नेहलताबाईंचा फोन होता. गुड न्यूज आहे. त्यांची 500ची 600 माणसं झाली. 100 लोक वाढली म्हणजे 5 स्टारचा खर्च लाखामध्ये जाणार. मला ती हे लग्न झेपेल ना आपल्याला. निव्वळ अमेरिकेतला जावई हवाय म्हणून आपण आपलं सर्वस्व पणाला लावतोय. हो, काहीतरी काय? अहो, असं स्थळ मिळणार आहे का आपल्या शलाकाला? म्हणजे नशिबाने मिळालंय. आणि खर्चाचं म्हणाल तर काय, आजकाल साधा ग्रॅज्युएट मुलगा असला ना तरीही खर्च होतो मुलीकडच्यांचा. हे तर इंजिनियर आहेत, तेही अमेरिकेत सेटल झालेले. त्याच्यामुळे थोडा जास्त खर्च होतोय आपला. हो, पण हा जास्त खर्च आपल्या जास्तीच्या व्याख्येपेक्षा अधिक जास्त आहे. हो, पण पोरीच्या आयुष्याचं सोनं होईल ना. मुलीच्या जन्माचं सोनं व्हायला बाप म्हणून कुठेतरी काही कमी पडतं असं वाटतं ग. बाबा, असं नाहीये बाबा. तुम्ही जगातले बेस्ट बाबा आहात. आणि आम्ही बघतोय ना तुम्ही आमच्यासाठी किती कष्ट घेताय, किती कष्ट घेतले.
आणि आम्हाला खरंच खूप अभिमान आहे की आम्ही तुमच्या मुली आहोत. बाबा, आणि तुम्हीच म्हणता ना की देव नेहमी चांगल्या माणसांबरोबर चांगलंच करतो. मग तुमच्या बरोबर तर फक्त चांगलंच करणार तो. आणि ना, तुम्ही जगातले फक्त बेस्ट बाबा नाही आहात, बेस्ट माणूस सुद्धा आहात. अगं तू जा, तुला बँकेत जायला उशीर होतोय. जा, आवरतोस तू, जा. अगं खरंच जा, जा जा. मला ती आपल्या मुली मोठ्या झाल्या ग. बाबाला धीर देत आहेत. समजूत काढतायत बापाची. गोळी घेतलीस? नाही अगं, संपलीये. माता डोंट वरी, मी आता जाताना घेईन केमिस्ट मध्ये. दीपू, नोकरी तर गेली ना तुझी आता? मग आता जाणार कुठे? बँकेत. बँकेत? हो, जॉब परत मिळवायला. बोलेन मी सरांशी, सांगेन त्यांना काल एक्झॅक्टली काय झालं ते घेतील ते समजून. नाही, मी करेन त्यांना कन्व्हिन्स, कारण जॉब मिळणं खरंच खूप गरजेचं आहे. दीपू, हा, काय ग, काय बोलताय? ते बाबा काही नाही अगं, दीपूचा पगार झाल्यानंतर ती मला एक नवीन फोन घेऊन देणार आहे, त्याबद्दल बोलत होतो आम्ही. तू ना नेहमी वायफळ खर्चाचाच विचार कर. दीपू ऐक ना, मी असं ऐकलंय की बँकेतल्या कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज मिळतं. तू बँकेत जरा चौकशी कर ना. करते मी. दीपू, बघते. दादू सॉरी. दादू, राग गेला नाहीये का अजून? सॉरी म्हटलं ना. दादू प्लीज सॉरी. मी काय करू मुक्ता? मला माफ कर आणि चॉकलेट आणि च्युइंगम घेऊन दे. मुक्ता, ह्याच्यानंतर दादापासून काहीच लपवायचं नाही, कळलं? ओके दादू. प्रॉमिस? प्रॉमिस. आता चॉकलेट आणि च्युइंगम. बस तर आधी, इथून बाहेर पडलो तर घेऊन देईन ना.
केळी कशी डझन? 40 रुपये डझन द्या. काय काय सफरचंद घ्या, मस्त फ्रेश आहेत, गुड आहे. 3 केळी द्या, 3च द्या. केवढे चॉकलेट, वजन वाढेल तुझं. अरे एकदम नाही खाणार आहे. अरे यार च्युइंगम विसरली दुकानात. आले पटकन. मुक्ता, अगं अजून काय बघा ना, मस्त गुड आहे. नाही. 15 रुपये द्या. हो. अजून काय देऊ? नाही मस्त आहे सगळं. नाही. थँक्यू. चल आता पटकन. अरे साळगावकर, ये 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 ये. अगं मालती, चहा टाक ग. नाही सर, यावेळेस चहा नको, जरा घाईत आहे. सर माझी बहीण मुक्ता. आणि मुक्ता हे आहेत देशपांडे सर. हाय. हाय काय, नमस्कार कर सरांना. अरे असू दे असू दे. नाही. अरे आयुष्यमान भव. सर मुक्ताला आता तुमच्याकडे सोपवतोय. तू काय काळजी करू नको साळगावकर. उलट तुम्ही आहेत तर आता माझी काळजीच मिटली सर. येतो मी सर. हा ये यशस्वी हो. मुक्ता, ती रबराची गोळी आहे ती जरा बाहेर टाकू. कसली गोळी? ती रबराची तोंडातली गोळी आहे ना ती. खरं शिक्षण आता सुरू झालं मुक्ताचं. आता ये. तुला 27चा पाढा येतो? 27 2 7. देशपांडे मॅडम, या 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 या. काय आज बँकेत कसं काय? ते अकाउंट वगैरे उघडायला आलात का? मग फॉर्म बाहेर भरतात, बाहेर नाही या. नाही सर, ऍक्च्युली तुमच्याशीच थोडं बोलायचं होतं. माझ्याशी बोलण्याचा काय उपयोग आहे? तुम्हाला कामावरनं कमी केलेलं आहे. हा, आणि नियमाप्रमाणे तुमच्या भरलेल्या दिवसांचा पगार तुम्हाला मिळेल. सर प्लीज एकदा ऐकून घ्या माझं. मी सही घेणारच होते, पण सही घेणार होतात, पण हा जो पण असतो ना तो सगळा घोळ करतो. मी तुम्हाला बँकेतनं काढणार नव्हतो, पण सर मी खरंच सांगते, मी काल दिवसभर पावसात उभी होते. खूप वाट बघितली मी त्यांची. पावसात? तुम्ही कामाला गेला होता तो सहलीला पावसात भिजायला? सर एकदा ऐकून तरी घ्या माझं. मी सही घेणारच होते. मी प्रयत्न केला. प्रयत्न माहिती का, तुमच्यासारखे अभ्यासातले किडे डिग्री बिग्री घेणारे ते प्रयत्न करतात. पण बँक आहे ना ती प्रयत्नांवर नाही चालत, रिझल्ट लागतो. रिझल्ट काय चाललंय काय आतमध्ये? अहो तुम्हाला माहित नाही, काल दीपिका मॅडमने इंद्राजींची सहीच नाही घेतली. त्यामुळे सर खूप तापलेत. वातावरण खूप गरम आहे आतमध्ये. काय खरं नाही तिचं आज. खरंच म्हणते, मी घेणार होते सही. सही घेणार होते? मग डॉक्युमेंट्स का नाही आली? ते खूप फोन केले इंद्राजींना. फोन? तुम्हाला कशाला पाठवलं? सही घ्यायला पाठवलं होतं ना, फोन करायला नाही का? फोनवर सही घेत होतात. तुम्ही चला बाहेर चला. चल बाहेर बोल. चल सर ऐका ना सर. सर प्लीज. तो माझा ऐका रे. अरे या देशपांडे बाई आहेत ना, त्या जादूगार आहेत, जादूगार. आता तुम्हाला एखाद्याची सही घ्यायची असेल तर तुम्हाला त्याला भेटावं लागतं की नाही? पण यांचं तसं नाहीये. त्या न भेटताच सही घेतात त्याची फोनवरून. आहेत की नाही जादूगार? प्लीज
प्लीज ऐकून घ्या माझं. काय ऐकणार मला तुमचं? मला भरपूर काम आहेत. हा, शिवाय तुमचं टर्मिनेशन लेटर पण टाईप करून घरी पाठवायचं आहे. आणि तुमची सर्टिफिकेटची फाईल ह्याचं काय करू मी? माझे सर्टिफिकेट. सत्तू, मॅटर काय? तुझी सही नाही घेतली ना म्हणून सोनटक्क्याने मॅडमने काढून टाकलं. किती शिकलास रे तू सोनटक्के? काय? सत्तू नोज. सोनटक्के इज 12वी. नाही मी बाहेरनं ग्रॅज्युएशनला अप्लाय केलं ना. हो, चल किती येते तुला बघू. म्हणजे आज चल. अरे आज चल. अरे जरा थोडं मानतो. काय 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 झालं? काय झालं? बरोबर नाही केलंस. आपण तुम्हाला पण ती नकोच होती ना. तरी पहिल्या दिवसापासून मला माहित होतं अशी काही ना काही चिंदी गेम नक्की करणार. तरीच तुला म्हणलं होतं तू मुद्दाम तिला वसुली डिपार्टमेंटला टाकलीस. चेंज कर. आपण म्हणजे ती गेली ना ते महत्वाचं का ती कशी गेली हे महत्वाचं? दोन्ही. पण म्हणजे तुमची सही तिने आणली नाही म्हणून मी तिला काढलं. ही चूक आहे ना तिची. चूक तिची नव्हती. मीच उभी ठेवली होती तिला. हा काय फरक पडतो? गेली ना ती विषय संपला. नाही, तू तिचे सर्टिफिकेट्स का फेकलीस? शिक्षणाचा अपमान का केलास? शिक्षण इन्सल्ट, इंदिरा अँग्री. त्याबद्दल आय एम सॉरी. ते कधी कधी रागाच्या भरात असं होऊन जातं ना, तसं झालं बघ. 27चा पाढा म्हण. काय? 27चा पाढा म्हण. अरे म्हण ना. 27 एके 27 27 जुने जुने 54 27 जुने 27 त्रिक 87. 27 81 रे. किती? तुम्ही म्हणता तर 81. 27 चोक 27. सर्टिफिकेटची फाईल सन्मानाने उचलून पाया पडून नीट ठेव. इंद्राचं नाव घेऊन कोणाला त्रास देणं गुन्हा आहे. आणि ह्या गुन्ह्याला इंद्रा माफी नाही तर शिक्षा देतो. तिला पुन्हा कामावर ठेव. चल रे सत्तू. घाबरतो कशाला? मारत नाही. ऐक, यापुढे 27चा पाडा आहे ना 27चा पाडा म्हणून पाठ कर. लगेच पाठ होईल. हा कर. 27 एके 27.
आय कम इन सर? डास झाले तिथे. ते शिपाई सांगितलं मला फुसफुस मारायला. बरं का, तुमचं ते टर्मिनेशन लेटर आहे ना, ते कॅन्सल केलंय मी. तुमची नोकरी तुम्हाला परत दिली आहे, तेव्हा कामाला सुरुवात केली तरी चालेल. आणि हो ऐक ना, ते तुमची सर्टिफिकेट्स संध्याकाळी घरी जाताना नक्की घेऊन जा. पाहिली मी, फार छान आहे तो सर्टिफिकेट, फार प्रावीण्य मिळवलं आहे तुम्ही. तेवढी घेऊन जा आणि गेला तरी चालेल. फक्त ते डास डास ते विसरून जा, डासांचं वगैरे ते, आणि टर्मिनेशन पण विसरून जा. थँक्यू. गेलं तरी चालेल. इकडे बघ. का केलं ते सगळं? स्वतःचं गिल्ट कमी करायला की माझ्यावर उपकार करायला? तुमच्या कोणत्याही दहशतीला घाबरून साहेबांनी मला परत दिलेली नोकरी मला नको आहे. कारण हिंसेचं समर्थन मी कधीच करू शकत नाही, मग ते माझ्या हिताचं असलं तरीही नाही. पण गरज हा माणसाला मिळालेला शाप आहे. मला कितीही वाटत असलं ना तरी आज माझ्या परिस्थितीमुळे मला ही नोकरी नाही सोडता येणार. आय एम हेल्पलेस. पण हिंसेशिवाय ह्या जगात आपल्याला हव्या तशा गोष्टी आपल्याला घडवता येतात हे मी तुम्हाला दाखवून देईन. ह्याच कामात आणि ह्याच नोकरीत. तुम्ही मला माझी नोकरी परत मिळवून दिली त्याबद्दल तुमचे आभार. पण ज्या मार्गाने मिळवून दिली त्याचा निषेध.